ये बानू, हा अतिथी कक्ष आहे। अतिथी कक्ष? हो, गडावर येणाऱ्या अतिथींसाठी हा अतिथी कक्ष आहे। तू तुर्तास इथेच विश्रांती घे। वैजी, हा कक्ष गडाच्या अंतःपुरात आहे। इथून पुढेच म्हाळसा देवींचा कक्ष आहे, श्री खंडेरायांचा कक्ष आहे आणि आमचा देखील कक्ष आहे। आज पतुरात येणं झालंच नाही ना, तेव्हा समद डोळ्यामध्ये साठवून घेते हाय बघा मी। कसं वाटतं आहे तुला इथे येऊन? लय चांगलं वाटतं आहे बघा देवी। मला तर लय वेळा असं वाटायचं का आता गडावर येऊन राहावं म्हणून, पर आज पतूर नुसतं ऐकलं होतं। या अगोदर आख्यानासाठी मी गडावर आले आहे बघा, पर इतका आतमध्ये येणं झालंच नाही। पर आज झालं आहे तेव्हा लय चांगलं वाटतं आहे बघा मला। बाणाई, श्री म्हाळसा देवींनी योग मायेने सूक्ष्म देहाने या गडावर आणलं आहे। यामागे नक्कीच त्यांचं काहीतरी प्रयोजन हे असणारच। होय, खरं तर मॅच त्यासनी म्हणलं का मला गड बघायचा आहे, तर राहायचं आहे म्हणून। तुम्ही समजे कुठं राहता गडावर हे मला बघायचं होतं बघा। अगोदर मला वाटलं का म्हाळसाताई नाही म्हणत्या, पर नंतर त्यांनी माझं मागणं पुरं केलं। त्या तुला सूक्ष्म देहाने इथे घेऊन आले आहेत। त्यांनी तुझी इच्छा पूर्ती केली, जशी तू त्यांची केलीस, तांबूल पत्र देऊन। वही देवी, अहो तुम्हासनी सांगते, मला तर ते झाड कुठं बी गावना, मी लई हुडकलं। पर मग महाराष्ट्रात आले आणि त्यांनी मला दावलं का हे ते झाड, मग मी त्याची पानं तोडली आणि काय झालं बानू? बाणाई, काय झालं? अशी बोलता बोलता का थांबलीस मध्येच? का कुणास ठाऊक, तर मला असं वाटतंय का ह्या अगोदर बी असंच हे पान कुणासनी तरी दिलं आहे। कोणाला? ते धडा आठवत नाही बघा, पर दिलं आहे। असो, आता तू इथेच विश्रांती घे। तुझ्या विश्रांतीत कोणीही व्यत्यय आणणार नाही। वैजी, आणि तुला काही हवं असेल तर निसंकोचपणे आमच्या कक्षात येऊन सांगितलंस तरी चालेल। इथून पुढे गेल्यावरच आमचा कक्ष आहे। येतो आम्ही। शुभम भवतु। बानू, हे काय? किती आहे महाराज, आम्ही समजे किती वेळ तुझी वाट बघत होतो। अजामे, मला जरा बानूशी एकांतात अत्यंत महत्वाचं बोलायचं आहे। वय वय, पर महाराज काय असं झालं काय? नाही म्हणजे काळजीचं काही कारण नाही ना? नाही, परंतु मला बानूशी एकांतात बोलणं आवश्यक आहे। चला समज। नारायण नारायण। तू बानू निश्चितच नाही। कोण आहे? हो, कोण आहेस तू आणि बानू कुठे आहे? त्यासनी तर म्हाळसाताई गडावर घेऊन गेले आहे। ह्या त्यांचं रूप आहे। नारायण नारायण, म्हणजे तू बानूची आभासी प्रतिमा आहेस तर? परंतु हे साक्षात श्री म्हाळसा देवींनी केलं। परंतु त्यांनी असं का केलं असावं? ते मी कसं सांगणार, पर हे कुणासनी सांगू नका जी। नारायण नारायण,
निश्चित. पण हे असं का झालं ते मला समजून घ्यायलाच हवं. इतकी मोठी गोष्ट घडली आणि हे मला कळलं देखील नाही. माझ्या आराध्यांची भेट घ्यायला हवी. नारायण नारायण. हो महाराज, तुम्ही आले आले निघाला सा. होय अजामेळ. काळजीचं काही कारण नाही नव? नाही, काळजीचे काही कारण नाही. आता सगळं शुभ घडणार, मंगलमय होणार. निश्चिंत राहा. येतो मी. नारायण नारायण. बेलपत्र तिथे आहे. मला ठाऊक आहे की श्री महादेव तुझे देखील आराध्य आहेत. तू देखील शिवभक्त आहेस. तुझ्या एका बेलपत्राने तुळा भरली होती, ज्ञात आहे माझ्या. तिथे पूजेच्या सामुग्रीत बेलपत्र आणि फुलं आहेत. बानू, तुला असं वाटत असेल की मी तुला हे सगळं कसं करू दिलं. ज्या म्हाळसाने आपल्या पतीचा विवाह झाला म्हणून त्या बानूला जेजुरी गडावर येण्याची अनुमती दिली नाही. ज्या म्हाळसाने जेजुरीतून बानूने निघावं म्हणून खूप प्रयत्न केले, आज तीच म्हाळसा शिवमंदिरात स्वतःहून तिला बेलपत्र आणि फुलं व्हायला सांगते आहे. प्रसंगी तुला नवलही वाटेल, पण बानू, ह्या स्थळी ते माझे पती आहेत ही भावना माझ्या मनात नसते. तुझ्यासाठी कोणी कोणी काय काय केलं आहे याचं देखील तुला विस्मरण झालंय का? म्हणजे यांनी तुला शक्तिरूपाची साधना करायला सांगितली होती. त्याचं पुढे काय झालं? तू इथेच राहणार आहेस, पण तरीही मला तुझ्याविषयी सहानुभूती. मला कुणाची बी सहानुभूती नग आहे देवी. म्या बी ठरवलं आहे का खरं काय आहे ते मलाच ठावं नाही. मग त्या दृष्टीने प्रयत्न कर बानू, कारण आता मला कोणत्याही वेळी सत्य कळेल.